Hi students, in this video we will study about the remaining part of our chapter number 10, magnetic field due to electric current, that is point 10.8, magnetic dipole moment. In the preceding section we learned about a current carrying coil. पहा स्टुडंट्स, मागील भागात आपण करंट कॅरिंग कॉईल स्टडी केलेली आहे आणि ती जी करंट कॅरिंग कॉईल आहे ती आपण म्यू बार या वेक्टरनं डिस्क्राईब करू शकतो. म्यू बार म्हणजेच मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ द कॉईल. दिस करंट कॅरिंग कॉईल कॅन बी डिस्क्राइब्ड विथ द वेक्टर म्यू बार अँड म्यू बार इज द इट्स मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. म्यू बार काय आहे? मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ द coil. If n bar is a unit vector perpendicular to the plane of the coil and direction of mu bar is shown by unit vector n cap, which is shown in the figure 10.12b. पहा, जी कॉईल आहे त्या कॉईलला डिस्क्राईब करण्यासाठी वेक्टर म्यू बार आणि म्यू बार म्हणजेच मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. जर एन कॅप हा युनिट वेक्टर प्लेन ऑफ द कॉईलला परपेंडिक्युलर असेल, नॉर्मल असेल, तर डायरेक्शन ऑफ म्यू बार इज द डायरेक्शन ऑफ एन कॅप. म्हणजेच म्यू बारची डायरेक्शन कोण दाखवणार आहे? युनिट वेक्टर एन कॅप. मग वी कॅन डिफाईन द मॅग्निट्यूड ऑफ म्यू बार. आपण मॅग्नेटिक डायपोल मोमेंट जो आहे म्यू बार त्याला डिफाईन करू शकतो. वी कॅन डिफाईन द मॅग्निट्यूड ऑफ म्यू बार. त्या मॅग्नेटिक डायपोल मोमेंट म्यू बारचं मॅग्निट्यूड आपण डिफाईन करू शकतो. दॅट मॅग्निट्यूड ऑफ म्यू बार इज गिव्हन बाय म्यू इज इक्वल टू एन आय ए. इक्वेशन नंबर 10.25. मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट विच इज गिव्हन बाय इक्वेशन म्यू इज इक्वल टू एन आय ए. इक्वेशन नंबर 10.25. हे जे इक्वेशन आहे ते आपल्याला काय देऊन जाते? मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचं मॅग्निट्यूड आपल्याला मिळते म्यू इज इक्वल टू एन आय ए. ह्या इक्वेशनमध्ये असणाऱ्या ज्या टर्म्स आहेत त्यामध्ये एन मीन्स नंबर ऑफ टर्न्स ऑफ द कॉईल. एन काय आहे? नंबर ऑफ टर्न्स ऑफ द कॉईल. आय डिनोट्स द करंट पासिंग थ्रू द कॉईल. आय काय दाखवतं आपल्याला? त्या कॉईलमधून फ्लो होणारा करंट, त्या कॉईलमधून पास होणारा करंट. आणि ए इज द एरिया एनक्लोज बाय इच टर्न ऑफ द कॉईल. प्रत्येक टर्नचा असणारा जो एरिया आहे तो आपण एनं दाखवला तर मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचं मॅग्निट्यूड आपल्याला किती मिळून जातं आहे? म्यू इज इक्वल टू एन आय ए. इक्वेशन नंबर 10.25. इफ जर आपण ते कॉईल युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड बी बारमध्ये ठेवली, इफ वी प्लेस दॅट कॉईल इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड बी बार, म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड जे कन्सिडर केलं आपण बी बार ते जर युनिफॉर्म असेल आणि त्या युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये जर आपण ती कॉईल प्लेस केली तर द टॉर्क रिस्पॉन्सिबल फॉर द रोटेशन ऑफ द कॉईल. मग त्या कॉईलच्या रोटेशनसाठी रिस्पॉन्सिबल असणारा टॉर्क जर आपण फाइंड आउट करायचं ठरवला तर दॅट टॉर्क अकॉर्डिंग टू द इक्वेशन 10.23 दॅट इज टू इज इक्वल टू एन आय ए बी इंटू साइन थिटा. हे इक्वेशन 10.23 आहे. टू इज इक्वल टू एन आय ए बी इंटू साइन थिटा. देअरफॉर टू इज इक्वल टू mu b sin theta. Tau is equal to mu b sin theta. In equation 10.23 we use in place of NIA which is equal to mu. Therefore tau is equal to mu b sin theta. That is the torque which is responsible for the rotation of the coil if coil is placed in uniform magnetic field. जर आपण coil ही युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवली तर त्या
कॉईलला रोटेट करणारा जो टॉर्क आहे तो टॉर्क आपल्याला मिळून जातो टो इज इक्वल टू म्यू बी साईन थिटा. टॉर्क म्हणजे थोडक्यात काय आहे, फोर्स, की ज्या फोर्समुळे ती कॉईल काय होते, रोटेट होते. दॅट टॉर्क टो इज गिव्हन बाय म्यू बी साईन थिटा, वेअर म्यू इज द मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट, बी इज द मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड आणि थिटा इज द अँगल बिटवीन म्यू बार अँड बी बार. म्हणजेच थिटा काय आहे, मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये असणारा अँगल आपण थिटा या सिम्बॉलने दाखवणार. सो टो इज इक्वल टू म्यू बी साईन थिटा. देअरफोर टो इज इक्वल टू म्यू बार क्रॉस बी बार. जर थिटा हा मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये असणारा अँगल असेल तर दिस इक्वेशन टो इज इक्वल टू म्यू बी साईन थिटा विच इज द क्रॉस प्रोडक्ट ऑफ मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट अँड मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे म्यू बार आणि बी बारचा हा काय असेल, क्रॉस प्रोडक्ट. कारण म्यू बी साईन थिटा हा काय आहे, मॅग्नेट्यूड ऑफ क्रॉस प्रोडक्ट ऑफ दिस टू वेक्टर्स म्यू बार अँड बी बार. देअरफॉर टो इज इक्वल टू म्यू बार क्रॉस बी बार. इक्वेशन नंबर 10.26. टू बार इज इक्वल टू mu bar cross b bar. That equation is the equation number 10.26. 2 bar is equal to mu bar cross b bar. पहा स्टुडंट्स, आपण आत्ता 11मध्ये ऑलरेडी स्टडी केलेला आहे इलेक्ट्रिक फील्डमुळे असणारे इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. इलेक्ट्रिक फील्डमुळे काय असतं, इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट एक्झर्टेड बाय अन इलेक्ट्रिक फील्ड ई बार. This already studied in 11th standard. You have already learned or studied in 11th standard the torque on electric dipole exerted by an electric field. Electric field मुळे असणारा electric dipole moment exerted by an electric field E bar. The torque on an electric dipole exerted by an electric field E bar. Electric field E bar मुळे असणारा टॉर्क, इलेक्ट्रिक डायपोलवर एक्झर्ट होणारा टॉर्क तो किती असतो, टो बार इज इक्वल टू पी बार क्रॉस ई बार. टो बार इज इक्वल टू पी बार क्रॉस ई बार. दॅट इज द टॉर्क ऑन ॲन इलेक्ट्रिक डायपोल एक्झर्टेड बाय इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्डनं इलेक्ट्रिक डायपोलवर एक्झर्ट केलेला टॉर्क किती असतो, टो बार इज इक्वल टू पी बार क्रॉस ई बार. इक्वेशन नंबर 10.27. हियर पी बार इज द इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. पी बार इज द इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट, ई बार इज द इलेक्ट्रिक फील्ड. Therefore equations 10.26 and equation 10.27 are analogous to each other. That is the torque. These two equation gives us torque. Equation 10.26 gives us torque due on an magnetic dipole exerted by an magnetic field, and equation 10.27 gives us torque on electric dipole exerted by electric field. Therefore these two equations 10.26 and 10.27 are analogous to each other. So students, our next point is magnetic potential energy of a dipole. Our next point is magnetic potential energy of a dipole. That is our next point. 10.9 मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए डायपोल. डायपोलवर ॲक्ट होणारी मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी आपल्याला काय करायची, या पॉईंटमध्ये फाइंड आउट करायची. मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी ड्यू टू ॲन इलेक्ट्रिक डायपोल. आणि ती मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करण्यासाठी आपण काय कन्सिडर करणार आहे, ए मॅग्नेटिक डायपोल. That magnetic dipole is freely suspended in a magnetic field which possesses magnetic potential energy because of its orientation in the
फील्ड. यामध्ये डायपोलमुळे असणाऱ्या मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जीला आपण कॅल्क्युलेट किंवा फाइंड आउट करणार आहोत. त्यासाठी मॅग्नेटिक डायपोल हा फ्रीली सस्पेंड इन अ मॅग्नेटिक फील्ड विच possess मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी बिकॉज ऑफ इट्स ओरिएंटेशन इन द फील्ड. म्हणजे जर आपण मॅग्नेटिक डायपोल हा मॅग्नेटिक फील्डमध्ये फ्रीली सस्पेंड केला तर त्या मॅग्नेटिक डायपोलवर मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी असते. कशामुळे? तर मॅग्नेटिक फील्डच्या ओरिएंटेशनमुळे. मॅग्नेटिक डायपोल possess मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी बिकॉज ऑफ इट्स ओरिएंटेशन इन द फील्ड. फील्डमध्ये असणाऱ्या ओरिएंटेशनमुळे त्या मॅग्नेटिक डायपोलवर मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी प्रेझेंट असते. यू हॅव ऑलरेडी लर्न्ड अबाउट इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी ड्यू टू इलेक्ट्रिक डायपोल इन अन इलेक्ट्रिक फील्ड ई बार. इलेक्ट्रिक फील्ड ई बारमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रिक डायपोलवर प्रेझेंट असणारी इलेक्ट्रिक एनर्जी, इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी U bar, denoted symbol U bar of an electric dipole P bar in electric field E bar is given by U is equal to minus P bar dot E bar, equation number 10.28. Similarly, magnetic potential energy of a magnetic dipole mu bar इन अ मॅग्नेटिक फील्ड बी बार इज गिवन बाय. जसं आपण इलेक्ट्रिक डायपोल पी बारवर इलेक्ट्रिक फील्डमुळे असणारी पोटेन्शियल एनर्जी पाहिली, किती मिळाली ते आपल्याला यू इज इक्वल टू मायनस पी बार डॉट ई बार, इक्वेशन 10.28. तशीच मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए मॅग्नेटिक डायपोल ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड बी बार इज गिवन बाय यू इज इक्वल टू मायनस म्यू बार डॉट बी बार. म्हणजे इक्वेशन 10.28 मध्ये असणाऱ्या पी बार ऐवजी आपण काय प्लेस केला? म्यू बार, बिकॉज दिस इज द मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ मॅग्नेटिक डायपोल म्यू बार इन अ मॅग्नेटिक फील्ड बी बार, इक्वेशन नंबर 10.29. therefore u is equal to minus mu b cos theta. we take the magnitude of म्यू बार डॉट बी बार. जर आपण म्यू बार डॉट बी बारचं मॅग्निट्यूड घेतलं, दॅट इज अ वेक्टर प्रोडक्ट ऑफ म्यू बार अँड बी बार. इफ थिटा इज द अँगल बिटवीन देम, देन यू इज इक्वल टू मायनस म्यू बी कॉस थिटा, इक्वेशन नंबर 10.30. where theta is the angle between magnetic dipole moment mu bar and magnetic field b bar. आपल्याला मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी मिळाली ऑफ अ मॅग्नेटिक डायपोल म्यू बार इन अ मॅग्नेटिक फील्ड बी बार. किती मिळाली ती? यू इज इक्वल टू मायनस म्यू बी कॉस थिटा, इक्वेशन नंबर 10.30. वेअर थिटा इज द अँगल बिटवीन म्यू बार अँड बी बार. थिटा काय आहे? म्यू बार आणि बी बारमध्ये असणारा अँगल, मॅग्नेटिक फील्ड आणि मॅग्नेटिक डायपोल मोमेंटमध्ये असणारा अँगल थिटा. आपल्याला मध्ये जर थिटा म्हणजेच अँगल बिटवीन मॅग्नेटिक डायपोल मोमेंट यू बार अँड मॅग्नेटिक फील्ड बी बार, जर हा थिटा वेगवेगळा असेल, इफ थिटा इज हॅविंग डिफरंट व्हॅल्यू, तर असणारे मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी सुद्धा कशी असणार आहे? डिफरंट असणार आहे. यासाठी आपण डिफरंट केसेस स्टडी करणार आहोत. इन विच केस फर्स्ट, त्यामध्ये असणारी केस फर्स्ट काय आहे? इफ थिटा इज इक्वल टू 0 डिग्री, म्हणजेच अँगल बिटवीन म्यू बार अँड बी बार इज इक्वल टू 0 डिग्री. म्यू बार आणि बी बार म्हणजेच मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये असणारा अँगल जो आहे थिटा, हा जर 0 डिग्री असेल, मीन्स दिस टू वेक्टर्स मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट म्यू बार अँड मॅग्नेटिक फील्ड बी बार आर पॅरलल टू इच अदर, देन magnetic potential energy U is equal to minus mu b cos 0 degree, and we know that cos 0 degree is equal to 1, therefore U is equal to minus mu b only. If angle between magnetic dipole moment, that is mu bar, and magnetic field
that is B bar is equal to 0 degree, means these two vectors are parallel to each other, then it possesses potential energy is equal to minus mu B. This is the minimum potential energy of a magnetic dipole in a magnetic field. ही कशी असणार आहे? कमीत कमी पोटेन्शियल एनर्जी, मिनिमम पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए magnetic dipole in a magnetic field, that is when mu bar and B bar are parallel to each other. When mu bar and B bar mu bar and B bar are parallel to each other. त्यानंतर केस सेकंड काय असेल? इफ थीटा इज इक्वल टू 180 डिग्री, इफ थीटा इज इक्वल टू 180 डिग्री, that is angle between magnetic dipole moment mu bar and magnetic field B bar is equal to 180 degree, means these two vectors are anti-parallel to each other, then it possesses potential energy U is equal to minus mu B cos 180 degree, and we know that cos 180 degree is equal to minus 1, therefore U is equal to mu B only. U is equal to mu B only, and this is the maximum potential energy. ही काय आहे? maximum potential energy, and these are the two cases of potential energy of a magnetic dipole. Potential energy of a magnetic potential energy of a dipole, which is given by equation figure number 10.14. This figure 10.14 shows us minimum and maximum potential energy of a magnetic dipole mu bar in a magnetic field B bar. This figure 10.14 gives us minimum and maximum magnetic potential energy of a magnetic field mu bar in a magnetic field B bar. This case first, if magnetic field B bar and magnetic dipole moment mu bar are parallel to each other, means theta is equal to 0 degree, then it possesses minimum potential energy. And case second, if magnetic dipole moment mu bar and magnetic field B bar are anti-parallel to each other, that is the theta is equal to 180 degree, then it possesses maximum potential energy, which is shown by this figure. Case second and case first shows the minimum potential energy if these two vectors are parallel to each other. So student, this is our point, magnetic potential energy of a dipole. Remaining part of this chapter we'll study in our next video. Thank you.